आणि हा जो रोड आता खाली दिसतोय तो बरोबर 1 महिन्याने रोड पूर्ण भरलेला असेल. 25, 26, 27 म्हणजे 24 पासूनच या रोडला पुढे ट्रॅफिक चालू होईल. कोलाटच्या मागे बसलोय आणि दुपारचे वाजलेत 11:30. इथे काय ते ब्रिजचं काम चालू आहे वाटतं, त्याच्यामुळे पूर्ण गाड्या दोन्ही साईडच्या थांबवल्यात. म्हणजे माणगावला पोहोचलोय आणि माणगावला इथे माणगावची फ्रेश भाजी. आई काहीतरी जाताना भाजी वगैरे घेत असते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. ॲक्च्युली खूप दिवसांनी हा व्हिडिओ येतोय आणि मी आज गावी चाललोय. आज तुम्हाला गावचा प्रवास बघायला मिळेल. आणि इकडे आपला रायनो आहे आणि हॉटेल श्री साई आमंत्रणमध्ये थांबलोय आम्ही. आणि ॲक्च्युली आयोपा आतमध्ये बसलेत आणि आज स्नेहल नाही आहे. स्नेहल ॲक्च्युली मुंबईलाच आहे, तर ती का नाही आली आज, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. व्हिडिओमध्ये सांगेन मी की स्नेहल नाही का नाही आज आली. आज ॲक्च्युली जेव्हा मी गावी गेलो आहे तेव्हा स्नेहल आणि मी सोबत गेलो. फक्त याच्या आधी एकदाच मी गेलेलो जेव्हा आपला इलेक्शन होता, त्यावेळेला स्नेहल नव्हती आली. त्याच्यात आज सेकंड टाईम. तर असं काहीतरी झालं आहे, म्हणजे थोडा दुःखद घटना. तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे व्हिडिओमध्ये सांगेन की नक्की काय झालं आहे. तर त्यावेळी आधी नाश्ता करून घेऊया. आयप्पा आतमध्ये बसलेत. तर नाश्ता आलाय आपला. आईने घेतले मिसळपाव आणि पप्पांचा फेवरेट वडा उसळ. तर नाश्ता करायला मी पोहे सांगितले, पण पोहे अजून आलेत नाही माझे. आहे कर इकडे पप्पा आहेत. नाव घेतात आपला नाश्ता आलाय आणि पोहे सांगितलेत. तरी आधी नाश्ता करून घेऊया. तर मंडळी गरमागरम नाश्ता करून निघालोय आम्ही हॉटेल श्री साई आमंत्रणमधून. आणि चांगला तर ऊन पडलाय. जेव्हा निघालो तेव्हा पनवेलपासून थोडा पाऊस होता, पण आता चांगलाच ऊन आलाय. तर बघू, ॲक्च्युली आम्हाला जायला ना 2 रस्ते आहेत. एक माणगावरून जातो आपला म्हसळा मार्गे आणि मग वेसवी बाग म्हणला फेरीबोट आहे, त्याच्यानं जाऊ शकतो. त्यानंतर एक मंडणगड मार्गे, म्हणजे आपला माणगावरून आंबेत, गोरेगाव, मंडणगड. तर बघूया आता कसं. एकदा भावाला फोन करून विचारतो की मंडणगडचा रोड चांगला आहे का. जर तिकडून असेल तर तिकडून जाईन, कारण की आपल्या मंडणगडला CNG मिळतो. आणि जर श्रीवर्धन मार्गे गेलो तर आपल्याला माणगावरूनच CNG भरलेला, त्याच CNG वरती आपल्याला रिटर्न यावं लागेल, म्हणजे अर्ध्यापर्यंत. तर बघूया आता कसं आपला प्रवास होतोय. आता वडखळला पोहोचलो. वडखळचा ब्रिज आहे. आपण निघाल्यापासून आयर्लीपासून रोड वडखळपर्यंत चांगला आहे, पण लास्ट 15-16 तारखेला काहीतरी रायगड आणि रत्नागिरीमध्ये खूप पाऊस पडलेला. त्याच्यामुळे रोहा साईडला आणि महाड साईडला खूप म्हणजे ऑलमोस्ट पूर परिस्थिती झालेली. कारण की रोहामध्ये बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली होती. तर सेम सीन महाडचा पण होता. आणि आज बघा मस्त आहे की ऊन पडलाय. 2 ठिकाणी तर पाऊस मिळाला मला जेव्हा मी निघालो ऐरोलीवरून. फक्त आपल्या घनसोलीला आणि पनवेलच्या इथे कुठे पाऊस मिळाला बस. त्याच्यानंतर पूर्ण असा मस्त ऊन आहे. आणि तसं पण आई पप्पा ॲक्च्युली येत होते STने, पण स्नेहल पण बोली एवढा पाऊस पडत होता आणि गाड्यांचा पण काय भरोसा नसतो, कुठे गाडी खराब होईल, काय पंक्चर वगैरे होईल. त्याच्यामुळे मग बोला आता सुट्टी आहे तर जाऊन येतोय पण गावी. आणि तुम्हाला पण बोललो गावाची आपल्या रोडची अपडेट देतो, कारण की गणपती आता यायला फक्त 1 महिना बाकी आहे ऑलमोस्ट. मग पूर्ण तुम्हाला अपडेट मिळेल रोडची. सध्या इथे आपला वडखळपर्यंत रोड चांगला आहे. बघूया पुढे कुठे खराब मिळतोय का. भावाला फोन केला मी की तो म्हणाला की आपला मंडणगडचा रोड तसा बऱ्यापैकी आहे चांगला. आता बघा माणगावला पोहोचल्यानंतर मी ठरवेन की नक्की कुठून जाऊ. मी माणगावर म्हणजे म्हसळ्यावरून जाऊ श्रीवर्धनला, की आंबेत, गोरेगाव मार्गे मंडणगड. सगळ्या टाईमवरती आहे आपल्या. आता ऑलमोस्ट 11:15 वाजलेत सकाळचे. 8 वाजता निघालेलो मी ऐरोलीवरून. कोलाटच्या मागे बसलोय आणि दुपारचे वाजलेत 11:30. इथे काय ते ब्रिजचं काम चालू आहे वाटतं, त्याच्यामुळे पूर्ण गाड्या दोन्ही साईडच्या थांबवल्यात. किती वेळ थांबायला लागतो काय माहिती. आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे थोड्याफार गाड्या आहेत म्हणजे रोडला आज. समोर बघा 2 मोठे क्रेन आहेत
ब्रिजचा काहीतरी एक पार्ट त्या कंटेनरवरून उचलून साईडला ठेवायचं काम चालू आहे कदाचित. निघालो ट्रॅफिकमधून. इकडे बघा CNG पंप यावेळेला भरपूर चालू आले. आता मानगावला पोहोचेपर्यंत CNG पंप भरपूर आहेत. आणि हा जो रोड आता खाली दिसतोय तो बरोबर 1 महिन्याने रोड पूर्ण भरलेला असेल. 25, 26, 27 म्हणजे 24 पासूनच या रोडला पुढे ट्रॅफिक चालू होईल. आणि आता किती रोड खाली आहे बघा. म्हणजे मानगावला पोहोचलोय आता आणि आपल्या गाडीमध्ये CNG फिल करतोय. 274 रुपीज होते. 274 रुपीजचा बसला कारण की मी पनवेलला फुल केलं CNG आणि आता ऑलमोस्ट 3.5 kg बसला फक्त CNG याच्यामध्ये. आता बघूया आमचं ठरलं आहे की मी जाणार आहोत श्रीवर्धन मसला मार्गे कारण की मंडणगडचा तो घाट वगैरे आहे तो सगळं चढून उतरेपर्यंत म्हणजे गोरेगाव नंतरचा तोपर्यंत आम्ही इकडे जेटीवर पोचू. तर निघतो आता इथून. CNG वरती गाडीच नाही जास्त बघा पूर्ण पंप खाली आहे. म्हणजे मानगावला पोचलोय आणि मानगावला इथे मानगावची फ्रेश भाजी. आई काहीतरी जाताना भाजी वगैरे घेत असते. मानगावला बघा इथे बस स्टँडवर थोडीफार ट्रॅफिक असतेच. तर आईने घेतली मेथीची भाजी, टोमॅटो, अजून काय येते पावटा शेंगा वगैरे घेत होते आणि कोथिंबीर पण आहे. भाजी एवढे घेऊन झाले. आता आईच्या आता आणि आता मके होते संध्याकाळी घरी गेल्यावर मस्त उकडून खायला. इकडे मके भाजलेले पण आहेत आणि इकडे भुई शेंगा आहेत. इकडे बघा रानभाजी सगळी आणि पुढे आपला मानगावचा बस डेपो. गाडी इकडे आतमध्ये लावले मी कारण की पार्किंग नाही मिळत. तर आपले पोलीस त्यांना विचारले गाडी आतमध्ये लावू का ते म्हणे लाव म्हणून. आणि आज सगळ्या शाळेला कॉलेजला सुट्ट्या म्हणून बस डेपो खाली आहे. चला निघालो आता मानगाववरून. बाय बाय मानगाव. तर मंडळी बघा आता ऑलमोस्ट आम्ही मसल्याला पोचलोय. आणि इकडे येण्याचं कारण असं आहे की इथे ना बघा रोड जो आहे तो डबलचा असतो आणि जर मंडणगड मार्गे गेला असतो गोरेगाववरून तर तिकडे रोड जो आहे तो सिंगल आहे. त्यामुळे इकडून फटाफट जायला मिळतो. आता उतार आहे त्याच्यामुळे हे लावलेत स्पीड ब्रेकर सारखे. ह्या साईडला मानगाव सोडल्यानंतर मला पाऊस नाही भेटला अजूनपर्यंत. मस्त एकदम कडक ऊन आहे. टर्न बघा केवढा आहे. आता ओके 2:30च्या जेटीला चाललोय आम्ही. आता ऑलमोस्ट 1:30 वाजलाय. पावसामुळे पूर्ण सगळे डोंगर नुसते हिरवी हिरवी दिसतात. काय भारी वाटते निसर्ग एकदम. तर खूप लोक ह्या टायमात पण कोकणामध्ये फिरायला येतात कारण की सगळे धबधबे वगैरे धबधब्यावरती मजा करायला. त्याच्यानंतर मग नदीमध्ये खूप सारी मजा असते या टायमात कोकणामध्ये पण. तर मंडळी आम्ही आता पोचलोय श्री साई कृपा रेस्टॉरंट आहे. ॲक्च्युली हा जो हॉटेल आहे तो पत्ता धुमाळवाडी येथे वडगर पांगलोळी तालुका श्रीवर्धन. आता घरी जायला पण लेट होईल. मग घरी जाऊन जेवण करायला पण उशीर होईल. आता 2 वाजलेत. तर फटाफट जेवण आम्ही 2:30ची जेटी बघा इथून मिळत आहे काय कारण की अर्धा तासाचा रस्ता इथून. आणि आपला रायनोवा किती मळला आहे.
आणि चांगला होता प्रवास आजचा, एवढा पाऊस पण जास्त कुठे भेटला नाही आणि आई पप्पा बोलले की मस्त आला प्रवास. आता बघा जेटी भेटली तर ठीक आहे 2:30, नाही तर मग 3:30ची जेटीला थांबायला लागेल. मग काय नाही 1 तास गाडीमध्येच बसून राहू. मग 3:30ला गेल्यानंतर घरी तिथून काय 10-15 मिनटाचं अंतर आहे फक्त जेटीवरून. म्हणजे 3:30 जेटी भेटली तरी मॅक्स टू मॅक्स 4 ते 4:15पर्यंत आम्ही घरी पोहोचू. त्याच्यानंतर मग आराम करेन आणि बघूया आता. जेवण तर सांगितलं आहे, किती वेळ लागतो काय माहिती. रस्ता किती मस्त वाटतं. जेवणाची ऑर्डर दिली आम्ही आणि इकडे नर्सरी पण आहे बाजूला. बघा इथे लाल फणस आहे, इथे ATM आंबा. ATM आंबा पहिल्यांदा ऐकलं मी नाव. बाकी खाली इकडे केळीची पण झाडं आहेत, त्याच्यानंतर आंब्याची आहेत, भरपूर काय काय वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इकडे. बघा ऑर्डर तर दिले, कधी येईल काय माहिती. श्री साई कृपा रेस्टॉरंट अँड लॉजिंग. या मंडळी गरमागरम आलू मटर आणि चपाती खायला. जाताना काय भेटलं नसतं तसं, पण मग इथे आपलं दिसलं हॉटेल तर आम्ही बोललो जेवून घेऊया. चपात्या एकदम जाडजाड आहेत, भाजी चांगली आहे, तर या जेवायला. तर मंडळी जेवून निघालो. आता बघूया 2:10 झालेत. 2:30ची जेटी भेटली तर भेटली, नाही तर मग 3:30ची जेटी भेटेल. थोडा फास्ट जातो, ट्राय करून भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग 3:30ची जेटी. तर निघूया आता. तर म्हणजे फायनली जेटीवर पोचलो मी. आणली गाडी फटाफट. 2:38 झालेत आणि जेटी बघा जस्ट गेली आताच. आणि जेटी आली असती रिटर्न, पण जेटी पण फुल झालेली. ठीक आहे, आता थांबायला लागेल 3:30 वाजेपर्यंत. फायनली फेरीबोट आले. ही जी फेरीबोट आहे तिकडून 3 वाजता सुटले आणि इकडे 3:15पर्यंत आले आणि इकडून आता 3:30ला सुटेल. तर या सगळ्या गाडी खाली होणार आणि माझ्या इकडच्या जेटीवरच्या गाडी आहेत त्या सगळ्या फेरीबोटमध्ये मग तिकडून 3:30ला सुटेल गाडी. 1 तास आपण थांबलो इथे येऊन. साडेतीनची जेटी आता सुटेल. 3:25 झालेत आणि पाऊस पण आलाय. ही ॲक्च्युली छोटी जेटी आहे. जेव्हा सीझन असतो ना तेव्हा मोठी जेटी असते. त्या जेटीमध्ये खूप गाड्या राहतात. त्याच्यामध्ये फक्त 4, 8 जास्तीत 10 ते 12 गाड्या बसतील. तर फेरीबोटवरून निघालो आम्ही आता. पाऊस आहे बारीक बारीक. आता आपल्याला 3:41 झाले. 4पर्यंत आपण आरामात पोहोचू घरी. मंडळी फायनली पोहोचलोय घरी. बरोबर 4 वाजलेत आणि पाऊस पण भेटला आम्हाला येताना आताच स्टॉपवरती. आणि आपला घर. चला. तर मंडळी जस्ट पोहोचलो आम्ही आणि सगळं गाडीतलं सामान उतरून ठेवला खाली आणि घरात ठेवलं. आणि बघा पाऊस बघा किती आलाय. पूर्ण पावसाचे काळे काळे ढग आहेत. आणि जसं मी तुम्हाला निघताना म्हणालो की आज स्नेहल नाही येत आहे गावी. आई-अप्पांना सोडायला मी गावी आलो आज. तर झालं आहे असं की 27 जून म्हणजे गेल्या महिन्याच्या 27 तारखेला स्नेहलचे वडील म्हणजे माझे सासरे यांचं निधन झालं. तर त्याच्यामुळे आई-अप्पा हे त्यांच्या कार्याला 10व्याला आणि 12व्याला मुंबईला आले होते. तर त्यांना सोडायला मी आलो. आणि हे सगळं एवढं अचानक झालं की म्हणजे वेळच नाही मिळाला या गोष्टीसाठी. 26 तारखेला ते गरजच पडले ॲक्च्युली. आणि त्यांच्या डोक्याला खूप जबरदस्त एकदम असे मार लागला डोक्याला पाठीमागे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या डोक्यामध्ये पूर्ण रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि ते त्यांना ॲडमिट केली 26 तारखेला. आणि 27 तारखेला दुपारी 2:30च्या सुमारास त्यांचं निधन झालं. खूप वाईट झालं. म्हणजे अचानक चालता फिरता माणूस आपल्यातून निघून गेला. खूप वाईट वाटलं कारण की आम्ही
त्या दिवशी सगळेजण ऑफिसच होतो, घरी कोण नव्हता आणि मी आणि स्नेहल पोचेपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. त्याच्यानंतर एक दिवस ते ॲडमिट होते, पण नंतर त्यांची कंडिशन ॲक्च्युली खूप क्रिटिकल झालेली आणि ते म्हणजे नाही वाचू शकले. खूप म्हणजे असं न शब्द नाहीत बोलायला की काय बोलणार होता, कारण की आज जी परिस्थिती आहे म्हणजे जस्ट 2 वर्ष झालेले, 2 वर्ष पण पूर्ण झालेत की स्नेहलच्या आईचं निधन झालं होतं आणि लगेच वडिलांचं निधन झालं. तर हे म्हणजे एक मुलासाठी किंवा मुलीसाठी आयुष्यामध्ये ॲक्सेप्ट करणं खूप कठीण असतं की आई वडील आज नाही आहेत आपल्यासोबत. तर म्हणजे त्या कंडिशनमध्ये त्या दिवशी मी तिकडे होतो, तर बघून पण मला असं म्हणजे अजून पण माझे हातपाय कापतात, कळत नाही की काय बोलावं किंवा काय बोलू. तो दिवस किंवा तो प्रसंग कोणाच्या आयुष्यामध्ये असं यायला नाही पाहिजे. बट खूप वाईट झालं त्या दिवशी. म्हणजे असं ॲक्च्युली मी काय बोलू शकत नाही, पण तेवढंच प्रार्थना कारण की स्नेहल आणि जुईला ह्याच्यातून सावरण्यासाठी तुमचा आशीर्वाद असू दे नेहमी. माझी साथ नेहमीच त्यांच्यासोबत आहे. आपली माणसं पण सगळी त्यांच्यासोबत आहेत. तुमचे पण आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू दे. ठीक आहे, आता बघा गावचा पाऊस आपला आणि मी जातो आता घरामध्ये. खूप पाऊस आहे. तर हे आपलं गावचं घर तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आधी. आणि आईची साफसफाई चालू झाली. मंडळी आता वेळ आली आपल्या निरोप घ्यायची. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.